चला मॅच सुरू करा, भरपूर वेळ घेताय दोन्ही टीम. शेवटची अंतिम मॅच आहे, थोडं कॉपरेट करा, थोडं सहकार्य करा. मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वात आपण पाहिलं तर 16 संघ इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. 16 टीम आपल्याला पार्टिसिपेट होताना पाहायला मिळतात. 16 टीम सहभागी होताना पाहायला मिळतात. 8 संघ सुपर 8 पर्यंत पोहोचले. तिथून काही संघांनी आपल्या स्पर्धेचं एक्झिट घेतला, निरोप घेतला. 4 टीम बक्षीस पात्र झाल्या. 2 टीम सेमीफायनलमधून मेगा फायनलमध्ये आल्या आणि त्याच 2 संघांमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज, वेळेची बंधनं. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय बरोबर 5:52 पहिला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू काल्याने टिपला असेल. 1 2 3 4 टेकन, व्हेरी गुड कॅच. पहिल्या चेंडूवरती विकेट, आउट. थँक्यू, धन्यवाद. इथे पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते. पहिला बॅटर देखील आपण पाहिलं तर इथे बाद होतोय. 4 षटकांचा सामना, 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. भगवान नायकोड यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आहे संदीप यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट येते आणि पहिला बॅटर इथे रुद्रच्या रूपानं आपण पाहिलं तर बाद होतोय. रुद्र हिरो वॉरियर्सचा संघ आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. गणेश भाऊ चौधरी यांच्या मालकीची टीम आपण इथे मैदानी पाहतो आणि दुसऱ्या बाजूला संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. आझाद कवी प्रभू सुनगर यांच्या मालकीचा संघ देखील आपण पाहतोय. राजगुरू पॅन्थर्स या 2 संघात आपण पाहिलं तर मेगा फायनल, ग्रँड फिनाले. यावेळीचा चेंडू तामिडॉपच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, आयनच्या बॅट मधून येतोय. अर्षद खेळतोय RAPL, चौकार. थँक्यू. एक गडी बाद, 4 धावा, 2 चेंडू देखील टाकलेत. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा वन्स अगेन, सलग दुसरा बॅक टू बॅक 4 रन, चौकार. रिमिक्स बाय डीजे धना. थँक्यू. 3 चेंडू 8 धावा, 1 विकेट आले आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. डावकरतीच्या गोलंदाजासमोर डावकरतीचा फलंदाज ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस एक चांगली फाईट पाहायला मिळते, एक चांगली लढत, एक चांगली टस्सल आपण पाहतोय. शैलेश निवंगुने, हर्षद शेख, 2 ओव्हरसीज खेळाडू एकमेकांच्या समोर. यावेळीचा चेंडू होता कव्हरच्या डोक्यावरतून, चेंडू मात्र चाल सीमा पार, डीप कव्हर आलाय, षटकार, 6 धावा. दोन चौकार, 1 षटकार देखील आपण पाहिले तर आले. 4 चेंडू आणि धावफल कोती, 1 गडी बाद, 14 धावा. यावेळीचा चेंडू टेकन, व्हेरी गुड कॅच, कार्बन कमल कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय झेल टिपलाय आणि त्यानंतर केला ते सेलिब्रेशन. आउट. अर्षद शेख बॅक टू द पवेलियन. ఇలా ఇద్దరు అదే అలా కట. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद, 14 धावा धावफल कोत आहेत. 4 षटकांचा आणि 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी शैलेश निवंगुने करतायत. 5 चेंडू टाकले, 14 धावा खर्च करत 2 विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत. दीपू रैना बॅटिंग साठी आपण पाहतोय. दुसरा ओव्हरसीज खेळाडू, दुसरा आयकॉन बॅटिंग साठी आपण पाहिलं तर आलाय. प्रत्येक षटकारला बंडू पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. 2 गडी बाद, 14 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5 चेंडू देखील आपण पाहिले तर टाकलेत.
क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी प्रचंड तुडुंब तोबा गर्दी मैदानाच्या अगदी चहूबाजून आपण पाहिलं तर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबवरती देखील अनेक ऑनलाईन प्रेक्षक आनंद घेत आहेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले इथे चेंडू देखील आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद 14 धावा. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक आपण पाहिलं तर संपले. 2 विकेट गमावल्यात आणि 14 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. करंट रन रेट देखील आपण पाहिलं तर इथे पाहू शकाल 14.00. दीपू रैना 1 चेंडू 0. आदित्य बॅटिंगसाठी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरू होते आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. आयकॉन आसिफ तांबोळी ओव्हरसीज खेळाडू षटक क्रमांक 2 करेल. चला विनंती आहे, वेळ वाचवा. राजगुरू पॅन्थर संघ दुसऱ्या डावात बॅटिंग तुम्हाला करायची. कमिटी बॅटलाईटची तक्रार स्वीकारणार नाही. रुद्रवीर वॉरियर्स विरुद्ध राजगुरू पॅन्थर्स या 2 संघात रंगलाय RAPLच्या 9व्या पर्वाचा महामुकाबला. मेगा फायनल ग्रँड फिनाले महाअंतिम 16. कोण ठरेल विजेता, कोण असेल उपविजेता, कोण बनेल प्रथम क्रमांकाचा मानकरी, कोण ठरेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी, ती ठरवणारी मॅच आपण पाहतोय. शेवटचा सामना, समारोपाची मॅच, अंतिम मॅच, प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी. RAPL एक सक्सेसफुल टुर्नामेंट, एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पहिला चेंडूता कव्हर पॉइंटला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू मात्र चाल सीमा पार. RAPL चौकार. दोन गडी बाद 18 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. आसिफ तांबोळीला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती. रोजाचे उपवास सुरू झालेत आणि तरी देखील सकाळपासून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत या खेळाडूनं प्रभावित केले. सुपर ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली, जबरदस्त फलंदाजी केली आणि सातत्यानं गोलंदाजी फलंदाजी तो इथे आपल्या टीमसाठी करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 18. षटक क्रमांक 2. फुल टॉस चेंडूता ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी सुरेख, बॅकअप केला चाल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2. धावफलक होती 2 गडी बाद 19. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 19 धावा. 4 षटकांची 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. दीपू रैना 1 चेंडू 0. आदित्य 2 चेंडू 5. एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल. 24 चेंडूमध्ये कमीत कमी 35 ते 40 बनवावे लागतील. यावेळेचा चेंडूता पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवतोय तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. 38 सर्कलमध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक. चांगली वापसी देखील आपण आसिफ तांबोळीकडनं पाहतोय. 3 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च करतोय. पहिल्या चेंडूत एक चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल. चांगली वापसी देखील आपण आसिफकडनं पाहतोय. 9 चेंडू 19. यावेळेचा चेंडू होता तो पुन्हा एकदा डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकात जबरदस्त कमबॅक ते देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. आणि दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 19 धावा. दुसऱ्या षटकात आसिफ तांबोळीने कमबॅक केले. पहिल्या 2 चेंडू ती 5 धावा आल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल देखील आपण पाहतोय. दीपू रैना ओव्हरसीज खेळाडू आहे. एकही धाव त्यांना आतापर्यंत बनवलं नाही, परंतु यावेळेस फटका खेळलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि तिथे धावा पळून पूर्ण केल्यातील 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती 2 गडी बाद 21 धावा. इथे चेंडू देखील खेळला. दीपू रैनाच्या बॅटमधून डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाईल. षटक क्रमांक 2 संपेल. 2 गडी बाद. धावफलक होते आपण पाहिलं तर
2 षटकं संपली, 2 गडी बाद, 22 धावा देखील आपण पाहतो. नेल्सन अंक देखील धावपल कोता आणि स्कोर कार्ड ते आपण पाहिले तर इथे बनवला जातोय. जयदीप कुटवडे हे कुठे असतील विनंती, आपण गेटवरती संपर्क करा. आपले वडील त्या ठिकाणी वाट पाहतायत. अतुल गायकवाड यांनी जर एखादी विकेट मिळवली तर आविष्कार लाईन संघाचे संघमालक राज वालगुडे पाटील यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. अतुल गायकवाड आपण पाहिले तर इथे गोलंदाजी करतायत. 2 षटकं संपली, 2 गडी बाद, 22. आयोजक संपर्क करा उमेश भाऊ. वायफाय बंद झाले, लाईव्ह बंद होईल. दीपू रैना 5 चेंडू 3 धावा, आदित्य 2 चेंडू 5, षटक क्रमांक 3 आदित्य. अतुल गायकवाड यावेळीचा चेंडूचा पॉइंटला खेळला, गॅप मोठा, 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत RAPL चौकार. आसिफ तांबोळीच्या षटकात फार कमी धावा आल्या, परंतु इथे गोलंदाज अतुल गायकवाड यांची षटकाची सुरुवात चौकारानं होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू ते चौकार आलाय. 2 गडी बाद 26, षटक क्रमांक 3, करण रन 12.00. ओव्हरपी चेंडूता मिडअपला खेळलाय. क्षेत्ररक्षक ताईंना चेंडू अडवतोय, परंतु तिथे चुका होताना पाहायला मिळतात. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 28, षटक क्रमांक 3, 2.2 षटकं आतापर्यंत टाकली गेलीत. अतुल गायकवाड 2 चेंडू 6 धावा, एक सुने जाणते खेळाडू, मागील मॅचचे हिरो. यावेळीचा चेंडू होता व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतो. एक अतिरिक्त अवांतर धाव येते, धावफलक पुढे जातो आणि स्कोर कार्ड होती 29 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. पहिल्या चेंडूत एक चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक व्हाईट बॉल देखील आपण पाहिलं तर आलाय. यावेळीचा चेंडू होता स्क्वेअर लेगला, मोठा प्रहार प्रयत्न केलाय, परंतु चेंडू जातोय RAPL चौकार. तेरे बालों में मोटे फेरे दूं, तेरी आंचल में तारी सजा दूं, दिलारा 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 दिलारा. तेरे बालों में मोटे फेरे दूं, तेरी आंचल में तारी सजा दूं, घर का बातू ना हो हसीना, घर का बातू ना हो हसीना. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोते आकडे बदलतात, धावा बनवल्या जातात. 2 गडी बाद 33, षटक क्रमांक 3, 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. अतुल गायकवाड थोडेसे महागडे ठरतात. 4 चेंडूत 11 धावा. यावेळीचा चेंडू मिडल ऑफ द बॅट, चेंडू हवेत, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. RAPL चा तडाखेबंद षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. थँक्यू, धन्यवाद डीजे. अतुल गायकवाड थोडेसे महागडे ठरतात. 4 चेंडूवरती 17 धावा आल्यात. आदित्य एक जबरदस्त बॅटिंग करतोय, प्रचंड लयमध्ये आहे, प्रचंड टचमध्ये आहेत. मॅन इन फॉर्म इथे आपल्याला तो बॅटिंग करताना आणि फलंदाजी करताना इथे मात्र पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 39, षटक क्रमांक 3 देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे पाहतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. पॉइंटला एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 41, षटक क्रमांक 3, दीपू रैना 5 चेंडू 3 धावा, आदित्य 7 चेंडू 23 धावा. प्रयत्न सुरू आहेत धावा बनवण्यासाठी. बॅटिंग देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय रुद्रवीर ऑरियस संघ मेगा फायनल मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय. यावेळीचा चेंडू ता बॅटच्या अतिल काढागे चेंडू केला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, तोपर्यंत एक सिंगल येईल. आदित्य स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल शेवटच्या षटकासाठी. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनायला गेल्यात. 2 गडी बाद 42 धावा. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर डेथवर सुरू होताना पाहायला मिळेल. 4 षटकांची 4 ओव्हरची मॅच, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. कोण बनेल विजेता, कोण ठरेल उपविजेता ते देखील आपण इथे पाहणार आहोत. RAPLच्या 9व्या पर्वावरती आणि या चषकावरती कोणता संघ इथे आपलं नाव कोरेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. स्थानिक गटासाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाला 51,000,
द्वितीय क्रमांक 31,000 ही दोन प्रमुख मुख्य पारितोषिक आपण पाहतोय. त्याचबरोबर भव्य दिव्य आकर्षक चषक देखील आपण पाहतोय. चौथं षटक करण्यासाठी विशाल आंबेकर येतात स्लॉगवर मध्ये. शेवटचं अंतिम षटक क्रमांक 4 विशाल आंबेकर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 42. पहिला चेंडू टीप लॉंग ऑफ. आसिफ तांबोळी चेंडू खाली टीप असेल आणि इथे विकेट चोल पतन. फलंदाज आदित्य झेलबाद. ऋषी मंगेश. हमने पकड़ ली है सारी रात होगी हमारी हटोती में भर लेंगे चढ़ती जवानी हमारी हमने पकड़ ली है सारी रात होगी हमारी षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरुवात गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवल्या जातात परंतु विकेट येत आहेत. फलंदाज देखील आपल्याला आउट आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विशाल आंबेकरला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती तो विकेट इथे आपल्याला मिळून देताना पाहायला मिळतोय. तृतीय पारितोषिक आपण पाहिलं तर या स्पर्धेला आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 21,000 रुपयांच्या बक्षिसासाठी विशेष सहकार्य करणारे शांभाऊ गायकवाड यांचं शुभागमन आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. RAPL चौकार 4 धावा. थँक्यू. मान्यवरांची मांदियाळी षटकार चौकारांची आतषबाजी षटकार चौकारांचे फुटतात फटाके आणि धावपलकोरती येतात धावा. धावसंख्या बनवली जाते 3 गडी बाद 46. 4 षटकांचा सामना 4 ओव्हरची मॅच. प्रचंड मोठा धावांचा पाऊस पडलाय गणेश भाऊ चौधरी यांच्या मालकीच्या रुद्रवीर ऑरियस संघानं. जिकडे तिकडे चोहीकडे क्रिकेटच्या प्रेक्षकांची फार मोठी गर्दी आपण पाहतोय. चेल सुटलाय. चुका होताना पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला तोपर्यंत काही धावा येतील. स्कोर कार्ड त्याने धावपलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. चौथं षटक सुरू आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. एक सोपा छेल आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे सुटलाय. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. शेवटचं षटक अंतिम ओव्हर. राजक्रो पॅन्थर्स विरुद्ध रुद्रवीर ऑरियस. कोण बनेल विजेता कोण ठरेल उपविजेता या गोष्टींच्या चर्चा आपण पाहतोय. विशाल आंबेकरनं 3 चेंडू टाकलेत 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. फुल टॉस आणि तो देखील मात्र खेळलाय. दीपू रायना यांच्या बॅटमधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपलकोती 51 धावा. एकदा जोरात टाळ्या वाजवत रुद्रवीर वॉरियर्स संघाचा मेगा फायनल मध्ये अर्धशतक पूर्ण होते. 3 गडी बाद 51 धावा. 2 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. यावेळीचा चेंडू फटका तर खेळलाय. चेंडू सीमा रेषा पार. डीप मिड विकेटच्या टोकावरतून येतोय षटकार. थँक्यू धन्यवाद डीचे. दीपू रायना ऑन फायर. 57 3 गडी बाद. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. 57 धावा धावपलकोत्या. 3 विकेट गमावल्यात. लास्ट बॉल. वन्स अगेन सरळ समोर चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू मात्र जाईल 6 धावांसाठी. RAPL षटकार. थँक्यू डीजे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला आणि इथे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 3 गडी बाद 63 आणि विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू 64 धावा. 63 बनवल्यात. 64 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर सेट केले. चला पटपट चला आता
चला पटकन या रुद्रवीर वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. राजगुरू पॅन्थर्स आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. 24 चेंडू आणि 64 धावांचा पाठलाग तो मात्र इथे करायचा आहे. K P P अन काठीनं घोंगड अरे ये अर बाबा ये अन ये अव काठीनं घोंगड अव अव काठीनं घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या चला रुद्रवीर वॉरियर्स वेळेची बंधन आहेत. राजगुरू पॅन्थरची आघाडीचे बॅटर चला दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. वेळ भरपूर झालाय, उशीर भरपूर झालाय. शेवटची मॅच आहे, अंतिम मॅच आहे. समारोपाचा सामना आपण पाहतोय आणि स्वतः रुद्र इन ऍक्शन आहे. रुद्र आपल्या टीमला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 24 चेंडू आणि बनवायच्या 64 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू म्हणून गणेश भाऊ चौधरी यांच्या सुपुत्रांना आपण पाहताय. रुद्र आलाय मैदानावरती. 63 बनवल्यात, 64 धावांचा करायचा पाठलाग. राजगुरू पॅन्थर्स आघाडीचे बॅटर पाठवा. बॅटलाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. 24 चेंडू आणि 64 धावा ते देखील आपण पाहिलं तर इथे विजयासाठी बनवायच्यात. बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर गोलंदाजी ते सज्ज होते. दीपू रैना तर आघाडीचे आणि सलामीचे बॅटर ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. 24 चेंडू 64 धावा याच साठी केला होता 88 शेवटचा 30 गोडवा आणि शेवटच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले. कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता, कोण बनेल प्रथम क्रमांकाचा मानकरी तर कोण ठरेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी. 24 चेंडू 64 धावा. फार मोठे टार्गेट ठेवले रुद्रवीर वॉरियर्स संघानं. विजयाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे हे दोनही संघ एकमेकांच्या समोर आहेत. राजगुरू पॅन्थर्स, रुद्रवीर वॉरियर्स या दोनही टीमनं या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत अनेक संघांना पराभूत केलं. अनेक टीमला पराभवाची धूळ चारली, खडे चारले, पाणी पाजलं आणि ते दोन संघ आपण पाहिलं तर इथे खेळत आहेत मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम 16 अंतिम सामना RAPLच्या 9व्या पर्वाची मेगा फायनल. 24 चेंडू आणि बनवायच्या 64 धावा. 64 रन टू विन 24 बॉल. 24 चेंडू 64 हे विजयाचं समीकरण आपण पाहतो इथे मैदान होती. पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे केलाय पॉइंटला अडवलं गेलं आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एक धाव देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होते आपण पाहिलं तर संघ इथे आपलं खातं खोलतोय. 23 चेंडू आणि 63 धावा विजयाचं समीकरण आपण पाहतोय. शेवटची मॅच आहे, अंतिम मॅच आहे. 9व्या पर्वातील समारोपाचा सामना देखील आपण पाहतोय. 24 चेंडू 64 धावांचा पाठलाग. इथे चेंडू मात्र खेळलाय, कव्हरला अडवलाय, फेकी सुरेख आहे, बॅकअप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. दीपू रैना या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेतील RAPL सीझन मधून 9व्या पर्वातून ओव्हरसीज खेळाडू म्हणून याही खेळाडूंना आपण पाहिलं तर सातत्यानं प्रभावित केलं, इम्प्रेस केलं आपल्या खेळानं. 2 चेंडू टाकले, 2 धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्या गेल्या. षटक क्रमांक देखील सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. इथे फटका फसलाय, झेल टिपलाय, टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला विकेटचं होते पतन. पहिला बॅटर ओव्हरसीज खेळाडू आयकॉन आसिफ तांबोळी झेलबाद.
आविष्कार लायन्स यांच्या वतीनं राजगृह पॅन्थर संघासाठी एक बक्षीस येते. चौकाराला 300 आणि षटकारला 500 रुपये. राज वालगुडे पाटील यांच्या वतीने बक्षीस आपण पाहतोय. परंतु कमबॅक केले रुद्रवीर वॉरियर्स संघानं. मॅचवरती एक मजबूत घट्ट पकड निर्माण करतायत. पहिली विकेट मिळवली. पहिला ओव्हरसीज खेळाडू मात्र बाद करतायत आसिफ तांबोळी. दीपू रैनानं आपलं काम केले, ज्यासाठी त्याला पहिलं षटक सोपवलं होतं. एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट, तो पहिली विकेट मिळून देतो आपल्या संघाला. पॉइंटला खेळलाय, फटका चांगला आहे, भिंतीचा सहारा. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 चेंडू 3 धावा, 1 विकेट गमावली. एक फलंदाज तो देखील आपण पाहिलं तर इथे बाद आहे. 1 गडी बाद 3 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. 20 चेंडू आणि बनवायच्यात 61 धावा. 61 रन 20 बॉल. 20 चेंडू 61. विजयाचं समीकरण. 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट गमावली, 3 धावा इथे आतापर्यंत खर्च केल्यात. इथे बॅटचं टॉप आहे. चेंडू मात्र जाईल विकेट किपरच्या जवळ, अडवलं गेलाय. फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. पहिले षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड होती इथे बनवलं जात आहेत. 1 गडी बाद 4 धावा. करंट रन रेट 4.80, रिक्वायर्ड रन रेट 18.95. दीपू रैनानं 5 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च करत 1 विकेट, 1 फलंदाज तो इथे बाद करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 19 चेंडू आणि बनवायच्या 60 धावा. इथे चेंडू चांगला होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, विकेट किपरकडे राहतोय. पाठीमागे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे पाहतोय. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचा आणि धावपल कोती बनवला जात आहेत. 1 गडी बाद 4 धावा. तर विजयासाठी आपण पाहिलं तर इथे बनवायच्या 18 चेंडू 60 धावा. अठरा चेंडू आणि 60 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी. करंट रन रेट आपण पाहिलं तर 4.00 आपण पाहतोय. तर रिक्वायर्ड रन रेट देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय 20.00. धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. कमबॅक केलं जाईल की आक्रमण केलं जाईल. शेवटचे 18 चेंडू 60 धावा. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ सन्मान्य धनंजय भाऊ कांबळे यांचं शुभागमन होतं. आपलं स्वागत आहे. डॉट बॉल आपण पाहतोय, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सगळ्या संघांचे संघ मालक उपस्थित आहे. संघ मालकांचं स्वागत आहे. मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. बक्षीसदाते देणगीदार अतिथी मान्यवर देखील आपण पाहिले तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 1 गडी बाद 4. अकूट टप्प्याचा चेंडू होता, खेळलाय, टिपला जाईल. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 2. दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर झेलबाद. रुद्रला देखील आपण पाहताय प्रचंड जल्लोष करतोय, प्रचंड आनंद इथे तो साजरा करताना पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकाल गणेशजी चौधरी यांचे चिरंजीव आहेत, सुपुत्र आहेत आणि त्यांच्याच नावानं हा संघ इथे मैदानात उतरलाय. रुद्रवीर वॉरियर्स या टीमनं जबरदस्त कामगिरी RAPLच्या 9व्या पर्वात आतापर्यंत केली. रुद्र शिंदे यावेळीचा चेंडू होता, तिथे स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. पलीकडे जे प्रेक्षक किंवा खेळाडू बसलेत ना त्यांना विनंती आहे, सामना संपला की पलीकडच्या सगळ्या चेअर आपण इथे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणणार आहात. सगळ्या खुर्ची आपण व्यासपीठाच्या समोर घेऊन या. ही आपल्याला आयोजकांच्या वतीनं आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. आणखीन एक डॉट बॉल. रुद्र शिंदेनं पुन्हा एकदा कमबॅक केले. 4 चेंडू टाकलेत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल. राजगृह पॅन्थर्स थोडासा बॅकफूट होत आहे, थोडासा पिछडी होत आहे. 2 गडी बाद 5. प्रयत्न करावे लागतील, मोठमोठे फटके इथे खेळावे लागतील. चेंडू अडवलाय पॉइंटला. रुद्राचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा चोरा टाळा वाजवा. मैदानाच्या काना कोपऱ्यातून टाळ्यांचा कडकडाट होतोय. रुद्र इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय.
रुद्र शिंदेची गोलंदाजी आणि त्यावरती रुद्र चौधरीचं क्षेत्ररक्षण काय कमालीचं आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले आपल्यासमोर स्क्रीनवरती आहे. जसा टप्पा पडला ना चेंडूनं वळण घेतलं परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला रुद्र चौधरीकडनं आपण पाहतोय. 2 गडी बाद 6, 13 चेंडू आणि बनवायच्यात 58 धावा. 58 रन टू विन 13 बॉल. 13 चेंडू 58. 12 चेंडू 58. शेवटचे 12 चेंडू आणि 58 धावांची गरज. दोन विकेट गमावल्यात. 6 धावा धावपल होत्या. 2 षटकं संपली गेली. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी देखील 58 धावा त्या मात्र इथे बनवायच्यात. गोलंदाज विनायक. पहिला चेंडू विनायक केंद्रेच्या स्क्वेअर लेगला टिपला जाईल. आणखीन एक विकेट. फलंदाज आउट. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. राहुल गायकवाड इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 3 गडी बाद 6 धावा. मेगा फायनलची मॅच आपण पाहिलं तर थोडीशी एकतर्फी होताना पाहायला मिळते. कारण का सामन्यावरती एक मजबूत घट्ट पकड निर्माण केले. अगदी सुरुवातीपासून आपण पाहिलं तर रुद्रवीर वॉरियर्स संघानं यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. विकेट आल्यानंतर डॉट बॉल देखील आपण पाहतोय. 3रं षटक आपण पाहतोय. 3 गडी बाद 6 धावा. 4 ओव्हरची मॅच. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. विजयाचं समीकरण आता फार दूर वरती जाताना पाहायला मिळते. कमी चेंडू जास्त धावा. 10 चेंडू 58. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे जाईल. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्यात 58 धावा. राजगृह पॅन्थर धावा बनवताना पाहायला मिळत नाही. सुरुवातीपासून रुद्रवीर वॉरियर्स संघानं मॅचवरती मजबूत पकड निर्माण केले. 15 चेंडू झालेत. 3 गडी बाद 6 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. परंतु रनआउटची संधी असेल परंतु तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अतिरिक्त अवांतर बाईटच्या रूपाने धाव येते. धावफलक पुढे जातोय. 3 गडी बाद 7 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती. या संपूर्ण स्पर्धेत टुर्नामेंट बाउंड्रीज देखील आपण पाहिल्यात. 8 चेंडू आणि बनवायच्यात 57 धावा. करंट रन रेट 2.63. रिक्वायर्ड रन रेट 42.75. इथे पुन्हा एकदा टप्पा पडला तर थोडासा खाली राहतोय. अतुल गायकवाड यांच्यासाठी चेंडू होता आणि तिथे अडवलं जाईल. रनआउटची संधी गमावली गेली परंतु एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर शिल्लक आहेत. 7 चेंडू बनवायच्या 56 धावा. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं किशोरभाऊ दाहेरकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खुल्या ओपन गटासाठी त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ काही ट्रॉफींचं सौजन्य या स्पर्धेत केलेलं आहे. भाऊंचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकं संपली. 3 गडी बाद 9 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 55 धावा. पलीकडच्या सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षक खेळाडूंना विनंती आहे. पलीकडच्या सगळ्या खुर्ची घेऊन या. तिकडे एक पण खुर्ची ठेवू नका. ही मॅच संपली की आपण लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ करणार आहोत. त्यामुळे सगळ्या पलीकडच्या खुर्च्या घेऊन या ही खेळाडू मित्रांना विनंती आहे.
यावेळीचा पहिला चेंडू झेल सुटलाय, परंतु काही धावा येतील. स्कोर कार्ड आणि धावफलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. 3 गडी बाद 10 धावा, 4थं षटक मैदानावरती. विजयाचं समीकरण आपण पाहतोय 5 चेंडू आणि बनवायच्यात 54 धावा. 54 रन टू विन 5 बॉल. 5 चेंडू 54. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 3 गडी बाद 10 धावा. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे काही चेंडू आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. इथे फटका खेळलाय, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोते आकडे बदलतात. अतुल गायकवाड आणि फरमान अन्सारी जोडी देखील आपण पाहिले तर बॅटिंग करते. 3 गडी बाद 12. 4थं षटक सुरू आहे. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर इथे बाकी आहेत. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे फार मोठं बदल नाही, कारण का कमी चेंडू आणि जास्त धावा त्या मात्र बनवायच्यात. विकेट देखील येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इथे मैदानात आपण पाहतोय प्रेक्षक आतुर असतील. दुसरा ओव्हरसीज आयकॉन अजून बॅटिंगला कसा आला नाही. इथे चेंडू देखील आपण पाहतोय विकेट किपरकडे जायला आणि तिथे पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक संघ 2 ओव्हरसीज आयकॉन आपण पाहिले, परंतु एक आयकॉन बाद झाला आसिफ तांबोळी. दुसरा आयकॉन अजून बॅटिंगला आला नाही याची प्रेक्षकांना आतुरता उत्सुकता होती, परंतु आता शेवटच्या चेंडूवरती काही औपचारिकता आणि इथे आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल. टेक्नॉलॉजीचा वापर तिसरे पंच इथे कळवत आहेत. टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक करतायत अक्षय निर्मळ सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चांगला चेंडू आहे. 1 चेंडू 52 यावेळीचा चेंडू आणि तिथे कळवत आहेत शुभम सर व्हाईट बॉल. हे खराब चेंडू आपण पाहतोय. 1 चेंडू 51 धावा. पलीकडच्या सगळ्या चेअर सगळ्या खुर्च्या आणा. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आग्रहाची नम्रतेची प्रेमाची. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय. फटका झेल टिपलाय. या स्पर्धेचा मानकरी विजेता ठरतोय गणेश भाऊ चौधरी यांच्या मालकीची टीम रुद्रवीर वॉरियर्स. विजेता चॅम्पियन. विजेता संघाचं अभिनंदन. उपविजेता संघाचं अभिनंदन. स्टंप आणि बेल्स त्या फक्त आयोजक कमिटीकडे जमा करा. ही सगळ्या खेळाडूंना आग्रहाची विनंती आहे. प्रेक्षक पलीकडच्या सगळ्या खुर्च्या घेऊन या. खेळाडू आपणही पलीकडच्या खुर्च्या घेऊन या. पलीकडे खुर्च्या ठेवू नका. त्या खुर्च्या घेऊन इथे समोर बसायला या. इथे आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभ आपण संपन्न करणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे तिकडच्या सगळ्या खुर्ची सगळ्या चेअर घेऊन सगळे खेळाडू आणि प्रेक्षक आपण समोर या. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. ठरलोय आज सक्सेसफुल. ठरलोय आज सक्सेसफुल. आम्ही ठरलोय आज
मोठा झाला या गडावरून आता भुजाल चालणार गडावरून आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो. थँक्यू. विजेत्या संघांचं अभिनंदन, सहभागी सगळ्या टीमचं अभिनंदन, आभार. सगळे विनंती आपण सगळे समोर या. लगेच आपण इथे बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहे. सगळे खेळाडू, सगळे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आपण समोर या. खुर्ची समोर घेऊन या आणि इथे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण सगळेजण स्थानापन्न व्हा. अगदी थोड्याच वेळामध्ये इथे आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना, सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सगळेजण समोर या. बेल्स कुणी घेतल्यात त्यांना विनंती आहे, प्लीज क्षमा करा. ज्या खेळाडू मित्रांनी बेल्स घेतल्या असतील तर तुमच्या काहीच कामाच्या नाही. त्यामुळे विनंती आहे, प्लीज कॉपरेट. ज्यांच्याकडे नजर चुकीनं बेल्स आल्या असतील स्टंपवरच्या, तर इथे आपण आयोजकांकडे क्षमा करा. सगळ्या खेळाडूंना, सगळ्या प्रेक्षकांना विनंती, आपण समोर येऊन स्थानापन्न व्हा. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरण समारंभाला इथे सुरुवात करतोय. त्यामुळे सगळ्यांना विनंती, आपण सगळेजण या समोर स्थानापन्न व्हा. लगेचच आपण इथे बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. डपडी थांबा. सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हा. समोर खुर्चीवरती आपण लगेचच इथे आता बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय.
सगळे प्रेक्षक खेळाडू आपण समोर या. लगेच आपण इथे या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तो मात्र या ठिकाणी संपन्न करतोय. ठीक. ठीक. हॅलो ठीक. सगळ्या मान्यवरांना विनंती आपण सगळेजण समोर येऊन स्थानापन्न व्हा. लगेच आपण मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग RAPL 2025च्या 9व्या पर्वाच्या बक्षीस वितरण समारंभाला आपण इथे सुरुवात करतोय. त्यामुळे सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती केली जाते की आपण सगळेजण समोर येऊन स्थानापन्न व्हा. सगळे बक्षीसदाते, सगळे देणगीदार, त्याचबरोबर सगळे संघमालक, टीम ओनर, या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य करणारे सगळे अतिथी मान्यवर, या सगळ्यांना विनंती केली जाते की आपण सगळेजण समोरून स्थानापन्न व्हा. इथे आपण लगेचच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. खेळाडू मित्रांना विनंती आपण समोर या. आता बक्षीस वितरण समारंभ आपण सुरू करतोय. ज्याच्या मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेसाठी बक्षीस किंवा देणगीच्या रूपाने विशेष सहकार्य केलेलं आहे ते सगळे अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं आम्ही मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वामध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम. आपण सगळेजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा संतोष अमोल स्पोर्ट्स क्लब, AT ग्रुप, धनंजय भाऊ कांबळे मित्र परिवार, उमेश भाऊ अभिमान गायकवाड मित्र परिवार, या सर्वांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि इथे आपण लगेचच आता बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे स्थानिक गटातील 1 ते 4 क्रमांक आलेल्या टीम आपण सगळे समोरून स्थानापन्न व्हा. ओपन खुल्या गटातील देखील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, विजेते, उपविजेते संघ आपण समोरून स्थानापन्न व्हा. 40+ टीम उपस्थित असेल तर त्यांना विनंती आपण समोरून स्थानापन्न व्हा. इथे आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला इथे आपण आता लगेच सुरुवात करतोय.
बक्षीस वितरण समारंभ आपण सुरू करतोय. प्रथमतः काही विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यानंतर काही वैयक्तिक बक्षीस आहेत ती देखील आपण 2 सन्मानित करणार आहोत. आणि त्यानंतर जी मुख्य 1 ते 4 क्रमांकाची बक्षीस आणि पारितोषिक आहेत ती देखील आपण इथे 2 सन्मानित करणार आहोत. तर सुरुवातीला आपण काही अतिथी मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. ज्याच्या मान्यवरांचा नामोल्लेख आम्ही संपन्न करतोय त्या मान्यवरांना विनंती असेल की आपण आपला विशेष सन्मान मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इथं व्यासपीठावर या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीगचं 9वं पर्व देखील आपण अतिशय भव्य दिव्य आयोजनामध्ये संपन्न होताना पाहायला मिळालं. मान्यवरांना विनंती आपण बसून घ्या. सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती आपण बसून घ्या. आजूबाजूला उभ्या असणाऱ्या मान्यवरांना विनंती आपण बसून घ्या. त्याचबरोबर प्रेक्षकांना विनंती आहे समोर बसून घ्या. बाजूला कोणी उभं राहू नका, समोर बसून घ्या. इकडे देखील जे उभे आहेत त्यांना विनंती आहे खुर्चीवरती बसून घ्या किंवा समोर देखील खुर्ची आपण लावलेल्या आहेत तिथे आपण बसून घ्या. सगळ्यांना विनंती केला तर आपण सगळेजण बसून घ्या म्हणजे आपल्याला लगेचच इथे आता बक्षीस वितरण समारंभ सुरू करायला. मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग RAPLचं 9वं पर्व इथे आपण सगळ्यांनी संपन्न होताना पाहायला मिळालं. अगदी जोशात जल्लोषात आनंदात उत्साहात मोठ्या धूमधडाक्यात ही क्रिकेटची स्पर्धा आपण 6 दिवस संपन्न केली. 25 फेब्रुवारीला सुरू झालेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर 2 मार्च रोजी या स्पर्धेचं आपण पाहिलं तर सांगता 16 आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण संपन्न करतोय. 2015 साली मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आपण संपन्न होताना पाहायला मिळालं आणि तिथून पुढे प्रत्येक वर्षी ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती आपण संपन्न होताना पाहायला मिळाली. सुरुवातीला आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं एक छोटंसं रोपटं लावण्याचं काम संतोष अमोल स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून केलं गेलं. परंतु सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात सातत्याने पाहिलेलं आहे. आणि खरं तर यावर्षी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं 9वं पर्व ते देखील आपण संपन्न होताना पाहिलेलं आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येत संतोष अमोल स्पोर्ट्स क्लब, AT ग्रुप, धनंजय भाऊ कांबळे मित्र परिवार, उमेश भाऊ